सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू झालेला आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्गातील मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी येत आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। सर, तुम्ही कुठून आलात आणि मालवणमध्ये सध्या फिरत आहेत, सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन आत्ता आलेला आहात। किल्ल्यावर गेल्यानंतर कसं वाटलं आणि काय काय पाहिलं? किल्ल्यावरती गेल्यानंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीला उजाळा मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तेव्हाचं युद्ध कौशल्य आणि त्यांनी इतक्या समुद्रामध्ये बांधलेला अप्रतिम किल्ला आहे आणि तेव्हाची टेक्नॉलॉजी नसताना शिवाजी महाराजांनी इतका मोठा किल्ला तिथे कसा बांधला हे एक मोठं आश्चर्य आहे। आणि असं इतिहासामध्ये डोकाळतं असं आपल्या लक्षात येतं की या किल्ल्यावरती तेव्हा महाराज जहाज बांधणीचं मोठं काम करायचे। इथे जहाज बांधणीचं करिता विशेष करून महाराजांनी हा किल्ला बांधलेला आहे आणि खूप अप्रतिम किल्ला आहे। आणि विशेष म्हणजे म्हणायचं की तेव्हा टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स नसताना पाण्यामध्ये इतका चांगला किल्ला बांधला जातो हे एक फार मोठं आश्चर्य आहे। समुद्रातून बोट सफर करत किल्ल्यावर गेलात, बोट सफर करताना काय वाटलं मनात आणि किल्ल्यावर जाऊन काय काय पाहिजे? बोट सफर करताना थोडी भीती वाटतेच, पण खूप सुंदर वाटतं एवढ्या पाण्यातून तिथे पोचणं आणि तिथे पोचून असं जसं एंट्रन्सलाच पोचाल तसंच असा एक ऐतिहासिक व्ह्यू तुम्हाला मिळतो आणि ते खूप सुंदर वाटतं। आतमध्ये जाऊन आम्ही पूर्ण तो राऊंड आहे त्याच्यावरतून फिरलो आणि आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे आणि एवढं कलाकृतीने करणं तिथे खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे, खूप सुंदर। माझी अशी विनंती आहे सगळ्यांनी येऊन इथे व्हिजिट करावं, बघावं, आपलं कोकण यावं, पर्यटन वाढवावं इथल्या लोकांना पण त्याची अपॉर्च्युनिटीज मिळतील। छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर महाराष्ट्रातलं याच किल्ल्यावर आहे, त्याला भेट दिली आहे का? हो, तिथे भेट दिली आणि खूप सुंदर तिथे त्याच मंदिराच्या आतमध्ये एक विहीर आहे, गोड्या पाण्याची विहीर आहे आणि ती खूप खोल आहे। म्हणजे हे असं मानवनिर्मित असं म्हणजे विश्वास ठेवणं खूप डिफिकल्ट आहे की असं कोणी बांधू शकतं, बट ते बांधलं गेलं आहे तर ते बघण्यासाठी पण लोकांनी यावं। तर या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।